एक बिल्डिंग होती. एका बिल्डिंगच्या आवारात एक झाड होतं. तिथे एक चिमणी आणि माकड राहायची. बरेच वर्ष राहत होते. आणि एक दिवस त्या बिल्डिंगला आग लागते आणि ती छोटीशी चिमणी त्या माकडाला म्हणते, माकड दादा, बिल्डिंगला आग लागले, आपण ही आग विझवली पाहिजे. ते माकड म्हणतं, अगं चिमणी तू केवढी, तू कशी काय आग विझवणार आहे? नाही नाही माकड दादा, काहीतरी केलं पाहिजे, आपल्याला आग विझवली पाहिजे. माकड परत तिची चेष्टा करता, अगं चिमणी तू केवढी, तुझी चोच केवढी, आणि तू एवढी मोठी आग विझवणार कशी? परत चिमणी त्याकडे बघत नाही. चिमणी उडते तिथनं झाडावरनं, जिथं पाण्याचं एक छोटंसं डबकं होतं त्या डबक्यात जाते. आपल्या चोचेत जेवढं पाणी बसतं ना तेवढंच पाणी घेते आणि त्या आगेवर कंटिन्यू टाकत राहते. काही वेळानंतर बंब आल्यानंतर ते पाणी अनेकांच्या प्रयत्नानंतर विझलं जातं. चिमणी येऊन झाडावर बसते. ते माकडच परत त्या चिमणीला म्हणतं, चिमणे तुला काय वाटलं, तुझ्यामुळे ही आग विझली? शांत असणारी चिमणी मात्र उत्तर देते, माकड दादा, मला माहित नाही माझ्यामुळे ही आग विझली का काही, पण ज्यावेळी आगीचा इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळी तुझं नाव हे आग बघणाऱ्यात असेल आणि माझं नाव हे आग विझवणाऱ्यात असेल.